जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. मी आळेफाटा या ठिकाणी आहे. आळेफाटा या ठिकाणी या परिसरात राहणार हे माझ्या अवतीभोवती ही जी मुलगी आहे, हे तिचे वडील आहेत, ही तिची आई आहे. हे वारकरी पंथातलं कुटुंब आहे आणि आपल्या मुलांना वारकरी शिक्षण मिळावं यासाठी या बाबांनी अकोले तालुक्यातली बदगी येथलं मुकाबाबा वारकरी संस्था म्हणून एक संस्था आहे आणि त्या ठिकाणी मुलांना वारकरी किंवा सगळं शिक्षण अध्यात्माचं दिलं जातं. तिथं राहायची पण सोय आहे आणि निवासाची सोय आहे. म्हणून यांनी त्या संस्थेमध्ये आपल्या दोन्ही मुलांना टाकलं होतं आणि त्या मुलांच्या सोबत तिथल्या ज्या महाराज होता तर त्याने एक चुकीचं कृत्य केलेलं आहे आणि या संदर्भात पॉस्कोचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. हे कुटुंब आता आपल्या सोबत आहे. यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला होता की आम्ही अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि अजून देखील तो जो आरोपी आहे, जो ह्या लहान मुलांवर किंवा मुलींवर हा अत्याचार करायचा, तो अद्यापही मोकाट आहे. तर आळेफाटा इथलंच कुटुंब आहे. आता हे सगळं तुम्ही आम्हाला बोलवलं होतं, बरोबर? हो. ठीक आहे. आणि आता ही जी सगळी प्रतिक्रिया जी काय तुमच्या बाबत घडलंय हे तुम्ही स्वतःहून हे माध्यमांसमोर आणत आहात? नाही, म्हणजे कसं का माझी मुलगी आणि मुलगा बदगी या ठिकाणी मी वारकरी शिक्षण. हे तुम्ही तुमची जे घडलंय घटना ही तुम्ही स्वतःहून मीडियाकडे आले? हा, स्वतःहून मीडियाकडे आलेलो आहे. बरं, आता मला सांगा, तुम्ही आता आळेफाटा परिसरामध्ये राहताय, बरोबर? हो. तुम्हाला त्या संस्थेची माहिती कशी मिळाली? संस्थेची माहिती म्हणजे आमच्या गावाच्या बाजूलाच ही संस्था. ही महाराज पहिले आमच्या इथं माल करत होते. त्या माध्यमातून आमची ओळख झाली. माल म्हणजे शेती? हा, शेतीचा. आणि आमचा मुलगा वादक असल्या कारणाने ना तो भजनाला वगैरे त्याला घेऊन जात असे. आणि मग त्यानंतर त्यांनी संस्था खोलली आणि मग आमच्या मुलांना तिथे जॉईंट केलं आम्ही, जवळच्या जवळ असल्यामुळं. आता हे जे महाराज आहे ज्यांनी तुमच्या मुलांवर किंवा इतरही मुलींवर अत्याचार केला असं तुमचं म्हणणं आहे, त्यांचं वय किती? तरी 40-42च्या आतमध्ये असेल. 40-45च्या आतमध्येच असेल. 45च्या आत. हा. नाव काय या महाराजाचं? निलेश बोडके. निलेश महाराज बोडके. बरं. आणि गाव कोणतं यांचं? मसवंडी. आता संस्था त्यांनी बदगीला टाकलेली. शाळेतल्या शिक्षकांचा आधार घेऊन दोघा तिघांनी मिळून आहे ना त्या महाराजांना तिथे संस्था टाकायला सांगितली बदगी या ठिकाणी. कानिपनाथ विद्यालयाच्या मग त्यांना रूम दिल्या 2-3. या महाराजांना शिक्षकांनी आणि सरपंच या तिघांनी मिळून त्या महाराजांना तिथे आणले बदगीला. आता ही काय शेती करायची का तुमच्या घराचं? पहिलं आमच्या गावामध्ये शेती करायची. नंतर त्यांनी ती संस्था ही शिक्षकांच्या मार्फत त्यांनी संस्था खोलली आणि संस्थेत जवळचे आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं का जवळ जायला यायला बरं पडेल का आपल्याला मुलांना कधी जाऊन भेटता येईल. ह्या कारणाने आम्ही जवळ टाकले त्यांना बदगी या ठिकाणी. तुमचा मुलगा मुलगा आमचा 3 वर्षापासून त्याच संस्थेमध्ये आणि मुलगी आमची 11वीला गेल्यानंतर आम्ही बाहेरून परीक्षा द्यायचं ठरवलं आणि तिलाही भजनाची कीर्तनाची याची त्याची आवड असल्यामुळं आम्ही तिलाही तिथे कीर्तन ह्या विषयावर शिक्षणासाठी पाठवलं. किती दिवसापासून? 1 वर्ष. आता तिचं वय किती? वय 11वीला आहे. ते आता 17 वर्ष. 1 वर्षापासून तिथंच राहते? 1 वर्षापासून तिथंच आहे. कारण त्याची महाराजांची बायको पण तिथं असल्यामुळं आणि अजूनही मुली असल्यामुळे ना आम्ही असं मनातही आमच्या कधी आलं नाही असं का हे महाराज असे असतील तसे असतील. पण यांनी नंतर रूप दाखवायला सुरुवात केली. मग आता मी तुमच्या मुलीकडे जातो. ठीक आहे दीदी, तुला सगळी भजनाची वगैरे आवड आहे, बरोबर? आणि तू स्वतःहून म्हणते का मला तिथं शिक्षण घ्यायचंय म्हणून? गेल्या वर्षी प्रवेश घेतला ना? 1 वर्ष. बदगीला किती खोल आहेत मुलीसाठी राहायला? तशी संस्था आहे सगळी. मुलींना 1 रूम आहे तिथं राहायला आणि मुलांची वेगळी. किती मुली तुम्ही राहताय तिथं? 12 मुली. आणि मुलं किती शिक्षण घेतात या महाराजांकडे? तिथं 35 आहे. 35 मुलं आणि 12 मुली. म्हणजे मुलं मुली सेपरेट राहतात? सेपरेट. गेल्या वर्षी प्रवेश घेतला, तिथं काय शिकवतात? कीर्तन प्रवचन. चांगलं शिकवतात का? हा, शिकवतात चांगलं, पण हे वाईट वळण लावतात असं. आता ठीक आहे, मुद्द्यावर येऊ आपण. मग सर्वप्रथम तिथं सगळं शिक्षण तू सुरू केलं आणि तुझं शिक्षण चालू झालं. मग कधी पहिल्यांदा असा चुकीचा अनुभव आला? मला तसं जानेवारी पासून हा अनुभव यायला लागला.
म्हणजे हे वाईट बोलायचे, नालायकवाणी असं बोलून दाखवायचे, परत नालायकवाणी वागायचे. आणि जानेवारीपासून हे सुरू झालं, पण फेब्रुवारी मला जास्त अनुभव यायला लागला. फेब्रुवारीमध्ये हे हात लावणं वगैरे ते त्यांचं चालू होतं. प्रवेश जास्त- कोणत्या महिन्यात घेतला होता? मी जून महिन्यात. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर इथपर्यंत व्यवस्थित गेली. हा, दिवाळीच्या नंतर हे सुरू झालं. मग आता ते महाराज यायचे म्हणायचे काय चुकीचं करायचे तुम्ही म्हणताय, नक्की म्हणजे काय, म्हणजे पहिला अनुभव काय आला? मला ते अंगाला, माझ्या शरीराला कुठं स्पर्श करायचे, कुठं हात लावायचे मला. नाही पोरं. आणि अजूनही पुरी आहे ते तिथं. म्हणजे माझी मैत्रीण आहे, तिच्यासोबत पण असं घडलेलं आहे, पण तिने पलटी खाली. म्हणजे तिने माझ्या आई वडिलांना बोलून घेतलं का, तिने सांगितलं मला. मी तिला जेव्हा सांगितलं का माझ्यासोबत महाराज असे वागतात, ते घाणेरडा प्रकार करतात ते, तर ती पण मला म्हणली का माझ्यासोबत सुद्धा असंच होते. आणि मग आम्ही ठरवलं का आता हे घरी सांगायचं. तर आम्ही ठरवलं, तर तिच्या आई वडिलांनी आम्हाला बोलून घेतलं तिच्या घरी. आणि मग माझे आई वडील तिथं आले आणि मग तिने सांगायला सुरुवात केली, महाराज माझ्यासोबत असे वागतात, तसे वागतात. मी पण माझ्या आई वडिलांना सांगितलं हे असे वागतात. पण दुसऱ्या दिवशी काय झालं माहित नाही, तिने पलटी खाल्ली. बर, हा, मग ठीक आहे. मग हे जे चुकीचं वागायचे म्हणजे तुम्हाला एखादी बघून का वर्ग चालू असताना एक कसं? घंटे बघून. कसं आहे, मी बाहेरून परीक्षा देत होते आणि मी घरी एकटीच असल्यामुळं त्यांना, मी समजा कुठे एकटी दिसले, त्यांना चान्सेस भेटायचं, ते माझ्यासोबत माझ्या पुढे यायचे आणि कुठं हात लावायचे. परत नालायकवाणी विचारायचे मला, हे तुला आवडतं का, असं केलेलं, तुला हात लावलेलं आवडतं का. तर मी त्यांना म्हणजे असं वाढावानी बोलायची, मला नाही पटत हे. आणि मग ते ना असं मी बोलल्यानंतर ते मला धमकी वगैरे द्यायला लागले, मी असं करीन तसं करीन. मी म्हणले मला हे नाही पटत, मी माझ्या आईवडिलांना सांगणार. तर ते मला म्हणायला लागले, तू जरी तुझ्या आईवडिलांना सांगितलं तर मी जेलमध्ये जरी गेलो तरी मी बाहेर आल्यावर मी तुला सोडणार नाही, असं ते मला धमकी द्यायची. कोयता वगैरे दाखवायचे मला. कोयता दाखवाय? हो, बर. हात लावलं का आवडल का, मग हात लावायचे का ते? हात लावायचे आणि मला म्हणायचे हे तुला आवडते का. तर मी त्यांना वाढावानी बोलायची. हा, ते झालं तर- ठीक आहे. तर त्यांनी असं लगड करण्याचा काही प्रयत्न केला बळजबरीने? ते हात लावायचे मला, माझ्या म्हणजे प्रायव्हेट पार्टला असं हात लावायचे. एकदा मला खोलीत बोलून घेतलं होतं आणि खोलीत बोलून घेतलं तर त्यांची तिथं मिसेस होती, पण ती झोपली होती. आणि खोलीत बोलून घेतलं. असंच आमचं मस्करीवारी चाललं होतं, सगळ्या पोरी होत्या तिथं. त्या पोरींची मधली सुट्टी झाली होती आणि मग मला तिथं बोलून घेतलं आणि त्या पोरींची मधली सुट्टी झाली, त्याच्यानंतर बेल झाली. त्या पोरी शाळेत निघून गेल्या आणि मी तिथं एकटीच होते ना, तर मला बोलून घेतलं होतं. आणि बोलून घेतल्यावर मला त्यांनी खाली पाडलं. खाली पाडून माझी पप्पी घेतली आणि म्हणजे मी सुटण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने मला सोडलं नाही. आणि नंतर मग मी जरा जास्तच म्हणजे जास्त रागाने मग ते हिसका दिला आणि तिथून निघून गेले. आणि मग त्याच्यानंतर हे व्हायला लागलं. त्याच्यामुळे मी माझ्या आईवडिलांना सांगितलं आणि माझ्या आईवडिलांनी मला तिथून लगेच आणलं घरी. मग हा जो प्रकार घडला, मग किती दिवसांनी आईवडिलांना सांगितले? लगेच तीन दिवसांनी सांगितलं. पण तू एवढे दिवस सहन का करत होती त्याचं? सण तुम्हाला धमकी द्यायचा, असं धमकी द्यायचं. तू जरी सांगितलं तर मी जेलमध्ये जरी गेलो तरी मी सुटून आल्यावर तुम्हाला सोडणार नाही. त्याच्या बायकोला माहिती होतं का हा उद्योग करतो? बायकोला सगळं माहिती होतं. बायको काय करायची तर? बायकोला हे असं निदर्शनात आलं होतं का पोरीसोबत असं वागतोय असं, पण ती काही बोलतच नव्हती. आणि ते दोघं नवरा बायको असले, मी त्यांना काही म्हणून सांगत नव्हते, कारण बायको आहे शेवटी, ते त्याचीच बाजू घेणार. त्याच्यामुळे मी पण त्यांना काही म्हणत नव्हते. धमक्यांमुळे तू घाबरून ते सहन घाबरून. करत होती? नंतर मला सहन नाही झालं, त्याच्यामुळे मला लगेच मी माझ्या आईवडिलांना सांगितलं. आणि माझी एक मैत्रीण म्हणून, तर तिच्यासोबत सुद्धा असं घडलेलं आहे. आणि ते घडलेले तिने ते सहन केलेले आहे, पण तिने पलटी खाल्ल्यामुळं आणि ते त्यांच्याच गावातले असल्यामुळं ते काही तिच्या आई वडिलांना हे माहिती असून त्यांनी पलटी खाल्ली तेव्हा. निलेश बोडके नाव आहे का? बर. आता तू झालं किंवा तुझी एक मैत्रीण झालं, दोघींना अनुभव आला, 12 मुली होत्या, तर बाकीच्या 10 मुलींशी काही चर्चा केली का तुम्ही कधी? तसं नाही, पण जिच्यासोबत घडले तिने मला सांगितलं ना, मग मी तिच्यासोबत चर्चा करीत होते. कसं ती माझी मैत्रीण असल्यामुळे मी तिला सांगायला गेले माझ्यासोबत असं घडले, तर त्यावेळेस मला ती सुद्धा तसंच म्हणली का माझ्यासोबत असं घडलेलं आहे. मग आम्ही ठरवलं का आमच्या घरी सांगायचं म्हणून. इतर ज्या 10 मुली त्यांच्याशी कधी चर्चा झाली नाही? ती मैत्रिणी म्हणून तू बोललीस तिच्याशी, पण त्या मुलींच्या सोबत पण तसंच घडला नसेल कशावरून? असं घडलं असेल,
पण ते लपून ठेवीत असन, त्यांना त्यांची इज्जत प्यारी असन तर काय सांगावं मला, सहन करत असत. सहन करीत असन. तिथं ज्या बाकीच्या मुली आहेत, तुम्ही 12 मुली, आता तुझे दोन, ठीक आहे तुम्ही दोघी, बाकीच्या ज्या मुली आहेत त्यांचं वय किती? तरी 5वी 6वीच्या असतील ते, 5वी 6वी 8वी पर्यंत. 5वी 6वी 8वी पर्यंत. आणि 9वीची माझी मैत्रीण ती 9वीला आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघीच जरा वयाने मोठे आहेत. हा, वयाने मोठे. मग जरा थोड्या तुम्ही वयात आल्या बघून तो असा उद्योग करतो. हो, मग त्या लहान मुलींसोबत पण काही घाणेरडेपणा करत असेल ना? असं पण आता कोण सांगणार, म्हणजे लपून ठेवलं असेल त्यांनी. पण मग अजून पण काही जी मी आता तुझ्या पप्पांकडे येतो. आता हे सगळं तुम्हाला मुलीने सांगितलं, मग काय मुलीने सांगितल्यानंतर मी तिला लगेच घेऊन आलो. मला आहे ना ती दुसरी मुलगीची मैत्रीण, त्यांनी आम्हाला बोलून घेतलं फोन करून, का काका तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगायचंय. मग मी मिसेसला माझ्या बोललो का काहीतरी मला वेगळंच वाटतंय, का या पोरी असं कसं बोलतात का मला काहीतरी सांगायचंय. बोललं सांग ना बाळा, फोनवर सांग, काय झालं, काय म्हणजे तुमचं काय झालं सांगा. नाही तुम्ही इकडे या, मग इकडे आल्यावरच सांगेल. मग आम्ही दुकान बंद केलं, माझा हॉटेल व्यवसाय आहे, दुकान बंद केलं आणि हिला घेतलं, वरती गेलो. मग त्या मैत्रिणीच्या घरी गेलो. आम्हाला तिच्या आईवडिलांनी घरी बोलवलं. घरी बोलवल्यानंतर तिच्या आईला तिने सांगितलं, हिने आम्हाला सांगितलं. मग तिच्या आईवडिलांना आम्ही बोललो, अहो हे महाराज असे काय करतात, हे वात्रट चाळे, हे आपल्याला नाही सहन होणार, मी काय मुलांना ठेवणार नाही. तर तिच्या आई, त्या हिच्या मैत्रिणीच्या आई वडील काय बोलले, ह्या महाराजांना धडा शिकवलाच पाहिजे, ही वृत्ती वाईट आहे, हे नालायक माणूस आहे, याला ठेवायचाच नाही, ही संस्था इथून हाकलूनच लावायचं याला संस्थेमधून. तो बोलला आम्ही ठरलं आमचं, पण आमची लहान मुलं हिच्यापेक्षा लहान भाऊ आहे. बोललं त्याची 30 तारखेला परीक्षा आहे, 22 तारखेपर्यंत परीक्षा आहे, त्याची परीक्षा होतपर्यंत आपल्याला शांत राहणं आहे. नाहीतर जर आताच याला जर धडा शिकवायला गेलं तर तो आपल्या मुलांना तकलीफ देईल. मग मी काय केलं, बोललो तुमची मुलगी तुम्ही घरी ठेवा, माझी मुलीला मी घरी घेऊन जातो, आणि परीक्षेला बोललो मुलांना इथं ठेवू. आता मुलाला ठेवलं तर मुलाला 3 दिवसामध्ये अशी त्यांनी वागणूक दिली, याला याचं वाईट कृत्याचं कळून आलं का आपलं आता उघडं पडत चाललेलं आहे. तुम्ही मुली काढून घेतलं, त्याला कळलं काहीतरी होणार आहे. काहीतरी कळलं होणार आहे, त्याच्यामुळं हे राहिलेलं. आता आमचा मुलगा तिथे होता, बोललं परीक्षा झाल्यावर याला नेऊ आपण, आपल्याला इथं पोरं ठेवायचीच नाही. आणि मग पोराला एवढे वाईट वागणूक दिली त्यांनी, का जेवायला न देणे, त्या बाकीच्या मुलांना सांगणे का त्याच्याबरोबर बोलू नका, म्हणजे 3 दिवस अगदी वाईट टाकल्यासारखं माझ्या मुलाला ठेवलं यांनी. किती वर्षाचा आहे तो? तो आता 10वीला गेलाय, आता 9वीला होता. मग त्याला असं, मग त्याने काय केलं, दुकानावरून इकडून असं खायच्या बहाण्याने तो इकडे येऊन बाबाजी शिंगोट्याच्या यांच्या इथून फोन केला मला, का पप्पा हे मला ना लयच वाईट वागणूक देतात, मला काही इथं राहायचं नाही. मग मी गेलो आणि 10 मिनिटाच्या अंतरावर बदगे माझ्याकडे गाडी, मी गेलो आणि मुलाला पण घेऊन आलो. आणि मुलाला घरी घेऊन आल्यानंतर आम्ही मुलांना का घरी नेले म्हणून बाकीचे पालक माझ्याकडे संवाद साधायला लागले. मग बाकीचे पालक म्हणतात, अहो तुम्ही तुमच्या मुलांना का घरी आणलं. बोललं हे असं असं वागणूक आहे, आपल्याला काही पसंत नाही. बोलला अहो आमच्या मुलांच्या बाबतीत असं इतर पालक मला सांगितलं. मग बोलला अहो हे बऱ्याच मुलांबरोबर असंच होतंय, मग हा महाराज नकोच आहे इथं. मग ह्या कारणाने आम्ही सरपंच आहे तिथले प्रणेश शिंगोटे म्हणून, प्रणेश शिंगोटे ह्या व्यक्तीला सांगितलं माहिती, तर आता पदगीचे प्रणेश शिंगोटे सरपंच आहे. त्या सरपंचांना सांगितलं, अहो सरपंच हे जरा वाईट प्रकार घडत चाललेला आहे, तुम्ही लक्ष घाला या संस्थेमध्ये. आम्ही तर आमची मुलं ठेवणार नाहीच आहे, पण या बाकीच्या मुलांचं काय, बाकीच्या मुलांना पण बरंच काही सांगायचं आहे, बरेच पोरं पीडित आहे, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या याच्यावरती. तर ते बोलले तुम्ही बाबाजी शिंगोटे दुकानवाले त्यांना सांगितलं मी, आणि एक रिटायर मुख्याध्यापक आहे रामदास शिंगोटे, म्हणजे हे गावचे 3 जण हे कार्यकर्ते, ह्या 3घांना सांगू नये यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. हे काय बोलले, तुम्हाला पोरं नाही ठेवायचे, तुमचे पोरं तुम्ही घेऊन जा. मग बोलले ह्या महाराजांनी वाईट कृत्य केले त्याचं काय, आम्ही काय सोडून द्यायचं. बाकीचे पालक पण मग वैतागले, बोलले हे 3 जण काय करतात, आपल्याला फक्त डावलतायत. मग आम्ही लाचच्या दिवशी गेलो, बोलला महाराजांची साईड घ्यायची, महाराजांचे सरळ साईड घ्यायचे ना, अजूनही त्या 3घांचंच कवच आहे. अहो बोललो तुम्ही सच्चाईला साथ द्या, आम्ही खोटं असेल तर आम्हाला हे करा, आम्हाला काय आहे बाप, ह्या महाराजांबरोबर आमची काही जाती दुश्मनी नाही,
ह्या मुलीसोबत घडली हा. त्याची शिक्षा मिळावी. ह्या मुलीसोबत आणि अजूनही मुलींसोबत घडलेले आहे. पण ते तुम्ही दबाव खातर बोलत नसेल किंवा गावातले या नात्याने बोलत नसेल, पण तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. पण सरपंच प्रणेश शिंगोटे, बाबाजी शिंगोटे आणि रामदास शिंगोटे ह्या 3 व्यक्तींनी त्याला असं कवच केलं का मग काय माहिती ह्या बाबापासून यांना काय फायदा आहे आणि काय आहे. पण आजही पण आहे ना, आजही ते वाचवतात ना, ह्या 3च व्यक्ती त्यांना वाचवत आहेत. मी यांना एवढं सांगतो, अहो तुम्ही सच्चाईची बाजू घ्या. उद्या अवघड होईल, उद्या एखाद्या पोरीवर बलात्कार होईल, मग तुम्ही काय करशाल? या महाराजांपासून काय फायदा आहे तुम्हाला? तुम्ही काहीतरी याला धडा शिकवा. पण यांनी तिघांनी काहीही नाही. मग याच्यापासून काय फायदा आहे का त्याच्यापासून यांना काय माहिती, पण हे एकमेकाला वाचवत आहेत. मग असं करून आम्ही ना नंतर आमचा उद्रेक झाला. आम्ही त्या महाराजांना शेवटच्या दिवशी जाब विचारायला गेलो. ते महाराज असे, नाही तुम्हाला माझे पैसे बुडवायचेत, मी तुम्हाला पैसे दिले, असे खोटे नाटे आरोप करायला लागले. तुम्हाला पैसे माझे बुडवायचेत म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करतायत. हे जगाला ओरडू सांगायला लागला का यांना मी पैसे दिले होते आणि यांना बुडवायचेत म्हणून लोकांना खरं वाटावं म्हणून. पण आता आमची मुलीची बाजू असल्यामुळे आम्हाला काय प्रत्येक व्यक्तीला असं सांगता नाही आलं का काय झालंय ते. मग त्याच्यामुळे आम्ही बोललो, सांगितलं या 3 व्यक्तींना जबाबदार धरलं आम्ही, बाबाई शिंगोटे, प्रणेश शिंगोटे आणि रामदास शिंगोटे. पण ह्या 3 व्यक्ती त्याच्यावर असं कवच करूनच आजही त्यांच्या बरोबरच आहे. काय झालं तिथे? भांडणं झाली का? मग भांडणं झाली. काय झाली? बाकीच्या आमच्या पालकांनी महाराजांवर मग बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली. मग त्याच्यानंतर आम्ही अकोला पोलीस स्टेशनला गेलो. बोललो हे 3 जबाबदार व्यक्ती, हे सरपंच, आदर्श सरपंच आहे तो, त्याला कसा काय पुरस्कार भेटला काय माहित प्रणेश शिंगोटेला. बहुतेक हे असे वाईट यांना साथ देऊनच बहुतेक असाच पुरस्कार भेटलेला या. आणि ह्या व्यक्तीला एवढं आवर्जून सांगून सुद्धा यांनी ठीक आहे, काही सांगितलं तुम्ही आता. हा मग पोलीस स्टेशनला गेल्यावर काय? पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला 2 दिवस काही केलं नाही, काही कोऑपरेट काही केलंच नाही. पोलिसांनी फक्त यांनी काय केलं होतं, अगोदरच हे 3-4 जाऊन ते पोलीस स्टेशन म्हणजे काय केलं असेल काय माहिती, त्यांनी काही लक्ष्मी दर्शन दाखवलंय का मॅनेज केलंय हे आम्हाला सांगता येत नाही. पण आमचा विचारही कोणी करत नव्हतं. मग मी माझ्या भाचा आहे आमचा पुणे मनसेचा असं सरचिटणीस, याच्या माध्यमातून मी मकरंद पाटील साहेबांना फोन केला. मग मकरंद पाटील साहेबांना मी असं सविस्तर विषय सांगितला सर्व, का म्हणलं साहेब असं असं झालेलं आहे. मग मकरंद पाटील साहेबांनी 10 मिनिटाची कुठलीही उसण न घालवता आम्हाला दत्ता शिंदे म्हणून अकोल्याचे जिल्हाध्यक्ष आहे, त्यांना तिथे 10 मिनिटात तिथे पाठवलं. आणि त्यांच्या सांगण्यानुसार मग आमची कंप्लेंट लिहिली गेली. मग पॉस्को अंतर्गत आम्ही केस दाखल केली आणि आम्हाला सांगितलं त्यांनी का आता 24 तासामध्ये हा आतमध्ये घालणार, आम्ही ह्या आरोपीला आतमध्ये टाकणार. 24 तास झाले, 48 तास झाले, काहीही नाही. तो आरोपी अजून उलट बाहेर आमच्या समोरून कीर्तनाला जातोय, गाड्या घेऊन हिंडतोय, फिरतोय. मग आम्ही फोन केला, ते घोडे साहेब आहे तिथे PSI, बोललो साहेब काय हो तुम्ही म्हणजे आरोपीला आतमध्ये टाकणार होते 24 तासात, काय झालं? नाही आमचा तपास चालू आहे. आणि आम्हाला त्या बदगीच्या 1-2 म्हाताऱ्याने आता आमची ओळख असल्या कारणाने आम्हाला लगेच सांगितलं का हो कसले ते पोलीस येतात, 1 तास मीटिंग करून जात आहे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये. 1 तास मीटिंग चालली होती त्यांची आणि मीटिंग केली गेले निघून. महाराज गेला कार्यक्रमाला पोरं घेऊन. मग तो महाराज उलट लोकांना सांगतोय काही हे माझे काही वाकडी करू शकत नाही. आणि सरपंच सुद्धा ह्याच माध्यमातून सांगतोय का हे यांचं काय नाही चालणार. आता मी सगळं मॅनेज केलेलं आहे, सगळं व्यवस्थित केलेलं आहे, आता हे काहीही वाकडी करू शकत नाही. म्हणजे माझं सरपंचांना यांना एवढं निवेदन आहे का तुम्ही सच्चाईची बाजू घ्या, ह्या नालायक नराधमाची बाजू घेऊ नका. हा व्यक्ती असा निघाला असं वाटलं होतं? वाटलंच नव्हतं. अहो आम्ही त्याच्या पाया पडत होतो. महाराज या नात्याने आम्ही रस्त्यावर सुद्धा आमच्या हॉटेलवर कधी आलं ना तर माणसांमध्ये त्याच्या पाया पडायचं आम्ही. का त्याची बायको पण आहे, ही आमची मुलं त्यांना आई आणि बाबाशिवाय बोलत नव्हते. पण हा मुळातच लिंगपिसाट माणूस आहे, हा नराधम माणूस आहे. आम्हाला माहीत पडल्यानंतर त्याचे पूर्व इतिहास काय काय सांगायला लागले. याच्या अजूनही 1-2-3 बायांबरोबर लफडी झाली होती, हा आतमध्ये टाकला होता पहिला, म्हणजे असे लोक सांगायला लागलेत आता. म्हणजे ही वृत्ती ही आमचं त्या महाराजांबरोबर काही दुश्मन नाही, आमची त्या वृत्तीबरोबर दुश्मनी आहे. काय तू काय म्हणायची त्या महाराजांना? काय बाबा बाबा म्हणायचीस? हो. मग हा तो करायला लागला त्यानंतर बाबा मनुष्य नसेल वाटत तुला? मग नाही अजिबात नाही. त्यांच्यासोबत बोलत सुद्धा नव्हते ते, बळ यायचे माझ्याकडं. भीती खूप वाटत असेल त्याची.
तुझं वाटत- धाकच दाखवायचे तसे. तू कसं मग स्वतःला हे करायचीस एवढं? तो त्रास देतोय, छेड काढतोय, असं घाणेरडं करतोय, तर तू कसं एवढं म्हणजे करायची धीराने? बघ भीती वाटत असेल ना तुला? भीती वाटत होती मला, पण मला नंतर नंतर सहन नाही झालं. त्याच्यामुळे मग मी लगेच सांगितलं मला माझ्या आई वडिलांना त्यांना. बर, आता तुम्ही काही म्हणले का काही जी मुलं आहेत बाकीची, म्हणजे बाकीचे मुलं आहे, मुलं आहेत बरोबर? मुलं आहे. त्या मुलांसोबत बी असं घडले? अहो मला काय वाटलं, आता हा जरा नालायकपणा करत असेल, बहुतेक मुलींमुळं करत असेल. हे मुली शेवटी हा माणूस आहे शेवटी. तर मग त्या मुलांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणून एक लहान मुलगा आहे तिथं, काय नाव त्याचं, काका मलाही सांगायचे. हा आम्हाला एवढं वाईट कृत्य करायला होतं ना. हा रात्रीचा आतमध्ये जातो, चणे फुटाणे घेऊन जातो, ते काय एनर्जी ड्रिंक आहे, रेड बुल, प्रेडिएटर, ते घेऊन जातो आणि काय दारू पितो का काय करतो. पण बाहेर आल्यानंतर आम्हाला असं नुसतं मारतच सुटतो आणि आम्हाला असे 2-2 पोरांना आतमध्ये घेतो आणि म्हणजे काही पण वाईट कृत्य करायला होतो. सांगा, स्पष्ट सांगा काय करलं. स्पष्ट म्हणजे पूर्ण, पण त्याचं काय असं गुप्तांग त्यांच्या हातात देणे, त्याची मालिश करायला लावणे, म्हणजे चोळायला लावणे, म्हणजे हे असे वाईट ऐकायला सुद्धा बरोबर वाटत नाही ही गोष्ट. किती वर्षाचा आहे तो पोरगा? तो 8वीला ते येते. सगळे 8वीला आहे. हो. ह्या व्यक्तींबरोबर असे घाणेरडे कृत्य केलेले. तीन जी तुम्ही नावं सांगितली, हा, तीच मुलं. दाखवू शकत नाही आता, हे बेप करतोय. 3 ही मुलं आहेत आणि याचं घेतलं ही किती 8वीला 7वी 8वीची मुलं आहेत. नाही, 9वीचे मुलं हे सगळे. आणि मग यांना ह्या आळीपाळीने बोलवतो का एकत्र बोलवतो? नाही, असे दोघांना. अहो हे बऱ्याच काळापासून अजूनही मुलं असणार आहे. हे 4 फक्त उघड झालेत, हे बिंदास होते म्हणून यांनी सांगितलं. अजूनही काय मुलं आमच्याकडे कुतूहलाने बघायचे, काय आम्हाला काहीतरी सांगायचंय तिथं. हा, अजून म्हणून पोरगी होती, म्हणून पोरीने आम्हाला बाजूला घेतलं. बोले काका मी पण तुमच्या टीम मध्ये आहे बरं का. बोललो काय ग बाळा, तू का आमच्या टीम मध्ये? अहो हे आमच्या बरोबर पण असेच करतात. मग बोललो तुम्ही तुमच्या आई वडिलांना का नाही सांगत? बोले आमचे आई वडील काही अशी दखल घेत नाही, काहींचे वडील पिणारे खाणारे, त्याच्यामुळे काही हे घरी सांगायला घाबरतात पोरं. आणि मग ती पोरगी सुद्धा बोलते अहो आमच्या बरोबर पण असंच करतात, आम्हाला सुद्धा इथून आमच्या घरच्यांना सांगा का आम्हाला इथून घेऊन जा. पण सगळेच पालक दखल घेत नाही. काय बोलतात आमचे सोयीर संबंध आहे, आमच्या गावचे, आमच्या तोंडावर तोंड पडायचे. आता मला सांगा का, हे जे आहे 3 मुलांची नावं सांगितली, त्यांच्या आई वडिलांना माहिती का विषय? हा, आई वडील पण होते ना, शेवटच्या दिवशी जाब विचारायला आई वडील पण होते. पण त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं का हा असा खोलीत बोलवतो? हा, सर्व सांगितलं, सर्व सांगितलं. कृत्य करतो. तो व्हिडिओ ब्लू फिल्म दाखवतो पोरांना, त्याच्या कमरेला ते पेन ड्राईव्हवरच असायचं. तो पेन ड्राईव्ह घेऊनच आतमध्ये जायचा आणि पोरांनी आम्हाला सांगितलं का काका याच्या कमरेला पेन ड्राईव्ह असं, हा काय करतो आम्हाला आतमध्ये जाऊन ना घाण पिक्चर दाखवतो आणि आम्हाला तसंच करायला लावतो. हा आम्हाला हातात घ्यायला सांगतो, चोळायला सांगतो, मालिश करायला सांगतो. अहो ते ऐकूनच त्या पालकांचा उद्रेक झाला. याला शेवटच्या दिवशी आहे ना पालकांनी मग फटकावला, बायांनी याला मारलेला आहे शेवटच्या दिवशी. आणि हे 2-3 मुलांनीच फक्त उघड केलेले, ते लांबचे आहे म्हणून. आणि ते आम्ही आता या मुलांच्या आई वडिलांनी का नाही तक्रार दिली? ते नाही देणार ना, ते पण तक्रारीला जुन्नर तालुक्यातलेच आहेत. जुन्नर. ही सगळी जी मुलं बदकीला शिकतात त्यापैकी बरीचशी मुलं आपल्या जुन्नर तालुक्यात. मुलं घोडेगावचे, काही इकडे भीमाशंकरचे, काही रत्नागिरी रायगड, असे बरेच लांबचे पण आहे, काही खेडचे, असे बऱ्याच भागचे इकडचे तिकडचे आलेले. आणि त्याच्यात काय पोरांची परिस्थिती पण नाही अशी का फी द्यायची वगैरे, अशी परिस्थिती पण नाही. आता ते फी वगैरे कसलंच नाही. पण यांनी आरोप काय केला का माझी फी बुडवायची म्हणून यांनी मला मारहाण केली. याच्या फीसाठी स्वतःच्या मुलीसोबत जर खोटा अनाटा असं कोण करेल? असं कोण करेल सांगा ना. याच्या 15,000साठी मी माझ्या मुलांचं काही इज्जत अशी वेशीवर टांगणार आहे काय? हा लोकांना सांगतो, फक्त ओरडू सांगतो. बरं यांनी फी, माझ्या मुलाची फीच नव्हती, फी माफ आहे माझ्या मुलाला, कारण माझा मुलगा हा उत्तम पखवाद वादक आहे आणि सर्व भजन त्याच्या जीवावर चालतं. आणि तो स्वतः लोकांना सांगायचा हा पोरगा मला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, हा मला पैसे कमवून देतोय, मी याची फी घेत नाही. आणि याचं लेटर पण आहे माझ्याकडं का त्याने स्टॅम्प सहित असं लिहून दिलेलं का ह्या मुलाकडून मी 1ही रुपया घेणार नाही.
आता या मुलाला काय तो घेऊन जायचं काय याच्या प्रवचनाला कीर्तनाला आणि मुलगा ढोलकी वाजवत तिथं? सर्वीकडे अख्खा संस्थाच घेऊन जायचा. हा दिवसातून 3-3 ऑर्डर काढायचा. हा फक्त पैसाच बघायचा. हा परमार्थी का असं अंग नाहीच वाटत त्याचे. एवढं मग आता कळालं, आधी नाही कळालं? अहो आधी कळायला असतं तर मग आम्ही नेलीच नसती, ठेवलीच नसती पोरं. अहो हा वागायला वेगळा आहे, दिसायला वेगळा आहे, पण आतून वागायला वेगळा आहे हा माणूस. हा नराधम आहे, हा लिंग पिसाट आहे. हा काय असं बाहेर दाखवत नाही. असं निलेश बोडके का? निलेश बोडके, मी बोलू? निलेश महाराज बोलतात. आता माझं म्हणणं एवढंच आहे, नवरा बायकोची भांडणं होतात, त्याला इतर मुलांना मध्यस्थी घ्यायची काय कारण आहे? बरोबर आहे की नाही? तुमची समजा नवरा बायकोची भांडणं झाली, आज तुम्ही तिथं संस्था टाकली, तुम्ही शिक्षण देण्यासाठी टाकली, उद्या समजा त्यांची मारामारी, त्यांची भांडणं, त्यांची फार सोडचिट्टीवर येणं, ह्या गोष्टी मुलांना जर माहीत झाल्या तर उद्या त्यांच्यावर परिणाम काय होणार आहे? नवरा बायकोचे भांडणं व्हायची? हा, भांडणं होऊन त्याच्यातून समजा ती बायको जर त्याच्या संग 2-2 दिवस नाही बोलली तर हा इतर मुलांना मध्यस्थी घ्यायचा, म्हणजे ती आम्हाला बोलत बोलू नाही. त्या नवरा बायकोच्या भांडणावरून माझ्या मुलीने मार खाल्लेला आहे. हा, मुलांना का मारलंय? आणि तू कोण लागला एवढा मारायला? कुणी मार- त्या महाराजांनी माझ्या मुलीला मारलेलं आहे त्याच्यावरून. आणि हा जे आणि दुसरी जी मुलं आहेत तिथं, जी मुलं आहेत आता ही 9वी-10वीची मुलं, त्यांच्यावर आरोप सुद्धा करतोय की माझ्या बायकोचं आणि तुमचं काहीतरी लफड आहे. ह्या गोष्टी सुद्धा तिथं होतात म्हटल्यावर हा संस्काराचा हे चालवतोय की बिघडवायचं चालवतोय? हा कुणाला काय नक्की तुझ्या आईने सांगितलं बरोबर? काय विषय हा? म्हणजे नवरा बायको मध्ये जर समजा भांडणं झाली, काही कोणत्या गोष्टीवरून भांडणं झाली, कुठून बाहेरून आले, वैतागून आले, तर ते आम्हाला मारायचे. आणि नवरा बायको मध्ये भांडणं झाली का ते, आता त्यांची मंडळी, मी घरी असायची त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत जास्त असायची, आणि ते त्यांच्यामध्ये भांडणं झाली तर ते मला मारायचे, म्हणजे मला बोलायचे जास्त, राग काढायचा बायको? काढायचं. हा, त्यांच्यामध्ये भांडणं झाली का ते मला मारायचे. कारण काय मारायचं ते माहिती नाही, पण काय झालं का यायचं फक्त माझ्यावरच. ते कशावर? दोघांमध्ये भांडणं झाली का मला मारायचे, परत बोलायचे, तू हिच्यासोबत जास्त असते ना, म्हणजे मी त्यांच्या मंडळीसोबत जास्त असायचे तर मग म्हणून मला मारायचे. तुला मारायचं काय कारण आहे बा? ते माहित नाही आता, पण कसं मी त्यांच्यासोबत जास्त असायचे, त्यांची बाजू घ्यायचे. आता त्यांची मिसेस आहे म्हणल्यावर, मी ती बाई आहे, मी पण मुलगी आहे म्हणलं, मी त्यांची बाजू घेणार ना. आता समजा तुला काय करायचं त्यांच्या दोघात पडून? नाही, पण महाराज म्हणजे आता आई बापावानी आई बापावानी म्हणजे आई बाप म्हणजे म्हणूनच मी त्यांना समजत होते. आता समजा माझ्या आई वडिलांमध्ये भांडण झाली, मी मध्ये पडणारच. समजा ते पण माझ्या आई वडील असंच, म्हणजे असंच मानलं होतं ना, मी आई वडील आहे माझे, असंच मानलं होतं. म्हणून मग त्यांच्या भांडणामध्ये काही झालं काय, मग मी त्यांच्यामध्ये बोलायचे, असं नका करू, नका मारू, बोलू नका, तर मग ते म्हणून मला मारायचे. हे तोपर्यंत तुझ्या काय असं लई का त्याच्यात नाही. केलं नव्हता? तोपर्यंत- आधी सांगते ना तू. हा, मग हे जेव्हा असं कृत्य व्हायला लागलं तेव्हापासून तू नाद सोडून नादच सोडून दिला. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत बोलत नव्हते असं जास्त. आणि तुम्ही काय म्हणले का जी मुलं आहे तिथे शिकायला काय विषय तू? त्या मुलांवर सुद्धा हा माणूस संशय घेतो, 9वी-10वीच्या मुलांवर. काय का त्या बाईचा आणि त्या मुलांचं लफडं चालू आहे, असं काहीतरी विषय होतोय तिथं. ते काय पुरावा आहे का? पुरावा म्हणजे मुलांनी सांगितलंय म्हणून मी म्हणते, म्हणजे कानावर आल्यात ह्या गोष्टी. मुलगा 9वीला आहे. आता हा काय त्याच्या बायकोवर लफड करण्याजोगा मुलगा आहे का? म्हणजे ही लहान लहान मुलांच्या मनामध्ये असं काही वाईट घालून देणे. मग तो बायकोचा, आता समजा हे पोरं लाड ते बाईची बाजू घ्यायचे याच्या भांडणामध्ये, मग ते बाईची बाजू घेतली का मग यांनी पोरावर आरोप करायचे. हे सगळं घरचं कुटुंब आहे असं शिक्षण चालू होतं काय? हा, घरचं कुटुंब हे सगळं राट सगळं. आता पोलीस स्टेशनला तुम्ही 2 दिवस जात होतात, पोलीस काय म्हणायचे? अहो पोलिसांना आता आम्ही गेलो ना तर त्यावेळेस आम्ही बोललो, अहो तुम्ही आमचे या महाराजांबरोबर आमचे दुश्मन नाही, तो नारदाच्या गादीवर उभा राहून त्याचा अधिकार सुद्धा नाही. ह्या एक माणसामुळे नाख्या वारकरी संप्रदायाला कलंक. ठीक आहे, तुम्ही सांगायचे, पोलीस काय म्हणून तक्रार फेटाळायची? पोलीस आमची तक्रार फेटाळायचे. म्हणजे ते सरपंच प्रणेश शिंगोटे हा आदर्श सरपंच असल्यामुळे आहे ना, त्यांनी त्याच ऐकलंय. हे पोलीस वगैरे त्यांनी बरोबर मॅनेज केले आणि आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं का यांनी येऊन मारहाण केली म्हणजे महाराजांना, यांना पैसे बुडवायचेत म्हणून यांनी मारहाण केली. आणि ह्या बेसवर पोलीस आम्हाला काय कोऑपरेट करतच नव्हते. आता गुन्हा दाखल केलाय तरी देखील आता झाले सांगून, काय बोलायचंय तुम्हाला? अजून काय बोलायचंय का? केलंय पण अजून काही रिएक्शनच. अजून काय तीर्थ काय हक्क सांगायचे का?
हाय म्हणजे ते मला असं म्हणजे मुलांना डोकं दाबायला वगैरे बोलवायला पाहिजे ना, तर ते मुलींना बोलवायचे, मला बोलवायचे आणि मी जात नव्हते तर ते मारायचे बिरायचे असं. आणि गेल्यावर वेगळंच असं म्हणजे डोकं दाबायला लागलं का ते वेगळ्याच दृष्टीने बघायचे. तुले भारी दाबीती, तुले भारी असं डोकं दाबीती, तुझा हातले भारी असं घाणेरडं बोलायचं ते. आणि मुलांचं येतं ते त्यांचं काही ऐकलं नाही तर ते म्हणजे असे धमकी द्यायचे, कोयता वगैरे दाखवायचे, असं चालू होतं त्यांचं. अहो, त्यांनी असं बोललेलं आहे का मी बाहेर आल्यानंतर एकेकाचं मुंडकं छाटील. म्हणजे हे मुलं का घाबरले का आपल्या आई वडिलांना याच्यापासून तकलीफ होईल म्हणून काही काही मुलं आहे ना तिथे सांगत नाही का याच्या पेटीमध्ये कायम एक तलवार, एक कोयता, हे कायम हत्यार आहे जे हा महाराज आहे. मग याच्याकडे असे हिंस्र असे तुम्ही पाहिलेच का हो अहो सांगतात, पोरं सांगतात ना. अहो हत्यार दाखवलं? हा, मी दाखवतात. स्वतः पाहिलेले. बोलला हे महाराज हे कशासाठी पाहिजे ना तलवारी बिलवारी, काय तुम्ही काय पोरांना लढाई शिकवता का? नाही बोलतो हे सरपणासाठी लागतं, सरपण तोडायला. बोललं सरपण तोडायला आता बरं मी फक्त कुऱ्हाडी बघितल्या, तलवारी नाही बघितल्या. मग बोललं हे पोरांना कशाला असे हे सामान दाखवता हत्यार बित्यार, म्हणजे तुम्ही काय ओळख करून देता काय त्यांची हत्यारांबरोबर? काय याला तलवार म्हणतात, याला भीती कोयता दाखवायचा प्रयत्न असेल, भीती दाखवायचा प्रयत्न. कोणी बोलू नाही, बोलू नाही. आणि मुलांना अशी भीतीच होती, टाकलेलीच होती त्यांनी का मी आत गेलो ना तरी घाबरत नाही, मी बाहेर आल्यानंतर सगळे सांगून झालं. या निमित्ताने पहा, जुन्नर तालुक्यामध्ये आता जुन्नर, खेड, आंबेगाव हा सांप्रदायिक तालुका आहे. याला अनेक संतांचा वारसा लागलेला आहे. आणि आळेफाटा परिसर किंवा जुन्नर तालुका, आंबेगाव, खेड असं सगळं म्हणजे चांगला एक तालुका आहे सांप्रदायिक. आपल्याही मुलांनी वारकरी व्हावं, आपल्याही मुलांना भजन कीर्तन किंवा काय याची गोडी लागावी म्हणून प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं का आपला मुलगा, एखाद्या आई वडिला वाटतं आपला मुलगा पैलवान पाहिजे, संप्रदायातल्या लोकांना वाटतं की आपला मुलगा महाराज झाला पाहिजे, काहीतरी करता आलं पाहिजे. यासाठी एखाद्याच्या साध्या भोळ्या किंवा चांगल्या दिसणाऱ्या त्या एखाद्या महाराजाकडे पाहून त्याच्यावर विश्वास ठेवून बाबा त्याला बी बायका मुलं आहेत असं हे करून त्याच्या संस्थेमध्ये आपण मुलींचा प्रवेश दिला जातो. चला तिथं अजूनही मुली शिकतात, मग आपली पण मुलगी शिकल असं वाटतं. परंतु या सर्वांचा हा जो गैरफायदा आहे, हे जे तथाकथित भोंदू जे महाराज आहेत, हरामखोर प्रवृत्तीचे महाराज, ते घेतात आणि ह्या मुलींच्या ह्या फुलणाऱ्या कळ्या असतात, या मुलीचा गैरफायदा घेतला जातो. लहान मुली, वयात आलेल्या मुली लैंगिक अत्याचार, कुठं कुठं हात लावतो, कुठं कुठं काय करतो, नाही केलं तर धमक्या दिल्या जातात. मुलीच काही मुलांनाही सोडलं जात नाही. सगळी हकीकत तुम्ही पाहिलेली आहे. आणि निलेश बोडके बोडके ना बोडके याला कोण पाठीशी घालते तिथं अशी कृत्य घडतायत. तिथले जर कोणी जर नेते मंडळी पाठीशी घालत असेल तर हे खूप खेदजनक आहे. आणि ही एकटीच मुलगी नाहीये तक्रारी करणारी, हिची एक मैत्रीण आहे. त्या मैत्रिणीने देखील अगोदर तक्रार केली होती. आणि त्या मैत्रिणीच्या आई वडील तिथं त्याला मारायला बी होते ना, नव्हते? मारायला नाही, ते नाही, बोलले ठीक. आमच्या घरचे जवळचे संबंध आहे, आम्हाला काही समोर येता येणार नाही. ठीक. असं मग तिथलं आता बोलणं हे सगळे आता त्या मुलीने पलटी मारली, का मारली, कसं मारली ते त्यांचं त्यांना माहिती. पण सहन करू नका. वाटतं का चला आपण केलं तर आपला मुलीचं नाव समोर येईल, आपलं कळल, पुढं कसं होईल, ते बरोबर आहे. परंतु मग असं असताना हा असा अन्याय सहन करायचा का? हा अनेक मुलींवर देखील असं जर दाबून नेलं तर त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. एवढंच काय तर मुलांवर देखील त्यांनी अत्याचार केलेले आहेत. जी 8वी 9वीची पोरं आहेत त्यांच्याकडून चुकीचं कृत्य करून घेतलेले आहे. अर्थ तो उजळ माताने कीर्तन प्रवचन करतो असं यांचं म्हणणे. आणि पोस्को सारखा गुन्हा आहे आणि मुलगी स्वतः सांगते. आणि कोणती मुलगी आपली इज्जत चव्हाट्यावर मांडील आणि कोणता मुलगा आपलं चव्हाट्यावर मांडला असं जे खरं आहे तेच बोलल ना. पण जे अकोल्याचे पोलीस काय करत होते, 2 दिवस यांनी का गुन्हा दाखल केला नाहीये हा देखील स्वतःचा विषय. आणि 2-3 दिवसानंतर ज्यावेळेस काही लोकांनी इथं मध्यस्थी केली किंवा तिथं राडा घातला मुलांच्या पालकांनी, त्यावेळी मग पोलीस गुन्हा दाखल करतात. बरं गुन्हा दाखल केलाय तुम्ही, तर त्या आरोपीला अटक का केली नाहीये? आता हा जर हा आरोपी बाकीच्या लहान मुलांना कवच म्हणून वापरत असेल, समजा 10 पैकी 5 पोरांना जवळ ठेवायचं आणि बाकीच्या 5 पोरांचं जर समजा त्याचं लैंगिक त्याचं शोषण करायचं आणि 5 पोरांची साईड करायची, तर हे कोणती पद्धत आहे? अकोले पोलिसांनी हा जो लिंकपिसाट बाबा आहे बोडके याला तातडीने याला पेड्या ठोकाव्यात आणि समाजाने बघावं का अशा ही घाणेरडी लोक आहेत. आता
पाठीमागं आळंदीमध्ये सुद्धा असं अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक गुन्हे दाखल केले तिथले, अनेक वारकरी संस्थेमधले तिथे जे आहे ते मुलांचं काय काय करत होते, अनैसर्गिक अत्याचार काय काय करत होते, सगळं उघडकीस झालंय. ही लोक सगळी सहन करतायत. आता या मुलींनी किंवा यांनी धाडस दाखवलं आणि जो यांच्या बाबतीत अन्याय आहे, आता हे सहसा कोणी असं बोलून दाखवत नाही, पण जो अन्याय इतर लोक बळी पडू नये त्या नाराज आम्हाला शिक्षा व्हावी. जर त्याला अटक केला ही लोक माझ्यापर्यंत आली देखील नसती. परंतु एवढं होऊन बी यांच्या मुलीचं या आयुष्याची बरबादी केली आहे, तिच्या मनामध्ये तो एक राहणार आहे, तो राग किंवा तिचा अनुभव तर कसा आलाय. तर असं असताना याला खरं तर या महाराज किंवा त्याला जे पाठीशी घालतात त्यांना खरं तर लाज वाटली पाहिजे आपण काय करतोय ते. आणि अकोले पोलिसांना देखील माझी विनंती आहे, या महाराजाच्या पहिल्या तुम्ही जरा मुसक्या आवळा याला जेलमध्ये टाका. आणि त्यांनी इतर किती लोकांची अशी मुलांचं असं हे केलेलं आहे, गैरवापर केलेला आहे, किती लोकांवर लैंगिक अत्याचार केले याचा सगळा शोध लावा. इतरही अनेक मुलं आहेत आदिवासी भागातल्या मुलांचं बी कृत्य केले, ती देखील लोक माझ्या संपर्कामध्ये आहेत, त्यांना देखील हे सगळं सांगायचंय. तर हा व्हिडिओ आहे की आपली मुलं जर आपण एखाद्या वारकरी शिक्षण किंवा बाकीच्या शिक्षण संस्थेत टाकत असाल, परिपूर्ण माहिती घ्या, सगळी दखल घ्या, आपल्या मुलांना विश्वासात घ्या, तिथं व्यवस्थित अनुभव येतोय का, वागणूक मिळते की हे पहा. नाहीतर हे शिक्षण संस्था कमी आणि लैंगिक अत्याचाराच्या आटे बनलेले आहेत. पाहत राहा, कुठेही जाऊ नका. जुन्नर टाइम्स, आळेफाटा.